नमस्कार सगळ्यांना, घरची चवित आरतीमध्ये स्वागत आहे। ही पातेल्यात बघत आहात मस्तपैकी वजडी फ्रायची उकड, आणि ही आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली वजडी आहे। त्यामध्ये वजडीचे पूर्ण पार्ट आहेत। आता ते पातेलं ठेवलं, आता ते उकडण्यासाठी काय काय करायचं, पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये तेल टाकायचं 3 पळ्या, त्यामध्ये आता ही स्वच्छ धुवून घेतलेली वजडी टाकायची। मस्त बघताय, आधी वजडीची पिशवी, नंतर ह्या नळ्या त्या स्वच्छ धुवून कापून आता ते टाकल्यात। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय, हळद टाकली, साधारण 1.5 चमचा हळद होती आणि 2 चमचे मीठ टाकलं। आता वजडीला बघताय खालनं कसं पाणी सुटतंय। वजडीला लगेच पाणी टाकायचं नाही पातेल्यामध्ये, त्यावर ताट ठेवायचं, ताटामध्ये पाणी टाकायचं, मग खाली वजडीचं जे पाणी आहे ना ते आपोआप पाणी निघतं मिठाचं। मग पाणी शक्यतो थोडं घालूनच शिजवा, कारण की फ्रायला जास्त पाणी लागत नाही, रस्सा असला की पाणी लागतात। हे बघताय पाणी कसं सुटलंय मिठाचं, त्यामध्ये थोडं ते ताटातलं पाणी टाकून शिजवलं। आता पुढची विधी बघूया, वजडी फ्राय कसा करायचा। त्यासाठी काय केलं, मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकली कुटलेली। आता मस्तपैकी परतून घेते कोथिंबीर। त्यामध्ये आता मसाले टाकायचे घरचे आपले, चिकन मसाला, मटन मसाला, धनेपूड, घरचा काळा घरगुती मसाला, असे सगळे मसाले टाकायचे आपल्या चवीनुसार। आता आमच्या घरी तिखट खूप खातात म्हणून आम्ही तिखट करतो। आता ही वजडी झणझणीत केलेली आहे, झणझणीत वजडी फ्राय आपल्या घरची चवित आरतीवर काल मी टाकलं होतं, 2 वाजता ब्लॉग येणार आहे। आता ह्याची रेसिपी शूट केली आणि ती टाकली, ती बघा। आता चला आपण रेसिपीकडे परत वळूया। आता ह्यामध्ये सगळं टाकलं, थोडा तर त्यात वजडीचा रस्सा आहे ना तो थोडा तेलात टाकायचा, मसाले टाकले, थोडा रस्सा टाकला तेलात, मस्तपैकी झणझणीत त्याची तेल सुटस तर परतून घ्यायचा। आता त्यामध्ये उकडलेली वजडी टाकायची। आहा हा हा हा, अप्रतिम, किती छान दिसत आहे बघा बरं उकडलेली वजडी। हे ना लहान मुलांना, मिठाची सुद्धा लहान मुलं खातात, आता आमच्या घरी पण खातात म्हणून मी सांगते। आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया। रस्सा काहीच ठेवायचा नाही, आपल्याला एकदम फ्राय करायचा आहे वजडीचा, म्हणून रस्सा जास्त लागणार नाही, थोडं लपतपीत ठेवायचं, जास्त सुकं जास्त पातळ असं काही करायचं नाही। आता बघताय पाणी किती आहे, जेवढं आपण शिजवताना ठेवलं होतं तेवढंच पाण्यामध्ये तेवढं लपतपीत। हा हा हा, कडने बघताय तेल कसं सुटलेलं आहे। आता थोडं पाणी टाकलंय, किती 2 घोट फक्त पाण्याचे, अर्ध फुलपात्र इतकं पाणी टाकलंय। आता ते परत एकजीव करून घेतलं मस्तपैकी। हा हा हा, इतका छान वास दरवळतोय ना मस्त वजडीचा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। बघताय कडनी तेल कसं सुटलेलं आहे, कलर पण छान आला आहे। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे, आणि आपल्या घरची चवित आरतीला असं चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आता हे पूर्ण तेल वगैरे सुटलं आहे, मसाल्याचा कलर बघा कसा आलाय। चला मग भेटूया नवीन रेसिपी सोबत।